हाय फॅमिली, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण चुलीवरचं मटण रेसिपी बघतोय। तर चला बघूयात। तर मटण असंही घरात पप्पांना आवडतं, तर म्हटलं बनवूयात। तर मी इथे चूल पेटवून घेतलेले आहे। त्यानंतर अर्धा किलो मटण घेतलेले आणि ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यावर हळद आणि मीठ लावून घ्यायचं आणि नंतर हळदी मिठाच्या पाण्याची तयारी करूयात। तर त्यासाठी वाटण काय लागतं, तर मी खोबरं घेतलेलं आहे, थोडं लसूण, आलं आणि कोथिंबीर मस्तपैकी आपण ह्या खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घ्यायचे। तर खलबत्त्यामध्ये वाटल्यानंतर जी चव लागते ती अप्रतिम असते। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे बघा आपले वाटण व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे। तर आपण आता चुलीवर पातेलं ठेवणार आहे। पातेलं काळे होऊ नये म्हणून आपण याला माती लावून घेतलेली आहे। तर तेल टाकून मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। तर तो थोडा फ्राय झाला की आपण जे वाटण बारीक करून घेतलं होतं तर ते टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण हळद मीठ लावलेलं मटण टाकून घ्यायचं आहे। तरी ते अर्धा किलो मटण आहे, कारण 2च लोक खाणार होते, त्यामुळे अर्धा किलो बरोबर होतं। तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घ्या। तर मी शिजवायला टाकलेलं आहे। तर पाणी ठेवून आपण वाफ देऊन घेतोय। हे पाणी गरम झाले की आपण त्यात टाकून घ्यायचं हे पाणी। तरी ते आपलं मटण शिजलेलं आहे जवळजवळ अर्ध्या तासानंतर। त्यानंतर आपण आता ही वाटणाची तयारी करतोय, जे रस्सा भाजीला आणि सुक्कं। तर मी खोबरं, तीळ, भाजके फुटाणे घेतलेले, कोथिंबीर। तर हे वाटण व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आणि हे वाटण बारीक करून झालं की आपलं आता मटण शिजलेलं आहे। तर आपण यामधले जे पीस आहेत ते आपण साईडला काढायचे, म्हणजे आपण सुक्कं करून घेणार आहोत। तर त्यानंतर आपण सुक्क्याची तयारी करतोय। तर ते वाटलेलं वाटण एका कढईमध्ये तेल टाकून 1 चमचा टाकलेला आहे आणि घरचं काळं तिखट 1.5 चमचा आणि मटण मसाला टाकलेला आहे, थोडंसं धने पावडर टाकून आपण हे व्यवस्थित असं मसाला भाजून घ्यायचा। मसाला खाली लागू नये म्हणून आपण हे आईनी मिठाचं थोडं पाणी टाकलेलं आहे। मसाला भाजला की आपण आता जे आईनी मिठाचं पाणी होतं त्यामध्ये आपण हे टाकून घेऊयात, म्हणजे आपला इथे रस्सा तयार झालेला आहे। त्यानंतर आपण आता सुक्कं करतोय, मटण सुक्कं। तर उभा चिरलेले 2 कांदे घेतलेले आहेत मी। त्यामध्ये थोडं 1 चमचाभर वाटण टाकायचं आणि ते व्यवस्थित असं भाजून घेतलं की त्यामध्ये पण आपण 1 चमचा काळं तिखट, धने पावडर आणि मटण मसाला टाकून आपण व्यवस्थित असं हे सर्व भाजून घ्यायचं। त्यानंतर मीठ टाकायचं आणि जे आपण साईडला काढलेले होते मटणाचे पीस ते आपण यामध्ये टाकून घ्यायचं आणि थोडं आईनी पाणी टाकून घ्यायचं, अर्धा चमचा। तर आपलं हे व्यवस्थित असं आपण हे फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण कोथिंबीर टाकून हे गार्निश करूयात। आपण इथं मटण सुक्कं तयार झालेलं आहे। तर आता आपण प्लेट तयार करूयात जेवणासाठी। तर लिंबू लागतं, तर समोरच झाड होतं, म्हटलं त्याचंच एक लिंबू तोडावं, कारण लिंबू आलेले आहे त्या झाडाला। मस्तपैकी लिंबू चिरून घेतलेला आहे आणि इथं आपली ही थाळी तयार झाली। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत।